हॅलो, सलामकुम, नमस्कार, सत श्री अकाल. काय चाललंय काय नाही बघा. तुमच्याकडे पाऊस पडायला आहे, माझ्याकडे पाऊस नाही, काय नाही. नेमकं ऊन आहे. उन्हाशिवाय काय नाही, प्रयोग नाही बघा. रोज पाणी कमी उलालं आहे बोरला. खाली ऊन पडालं आहे बघा, खाली ऊन 50, 55, 50, 55, 40. हवामान बघून अंदाज तुमच्याकडं पाऊस पडतंय, माझ्याकडं उन्हाची लाट येते. काय करावं सांगा. मेथी गवत कापायला चालू केलं कालच्या धरणं, पाणी कमी पडायला आलं आहे. कापायला चालू केलं कालच्या धरणं, मग 12 वाजेपर्यंत खलास होईल. एक साईडचं कालच्या धरणं कापायला आलं आहे, आत्ता आलं आहे 12 वाजेपर्यंत खलास होईल. मग नंतर अर्ध मग 2 दिवसांत ताणी मजरा एक मजरा तारे कापून येईल, पाजन ती कापाचा अर्थ. बघा सौदी अरब अशी खेळ आहे बघा. मालक चांगलं, सौदी चांगलं तर इथं काम चांगलं आहे. सौदी चांगलं नाही तर फायदा नाही. रूम नाही, खायची प्यायची सोय होत नाही, पाण्याची सोय होत नाही. पाणी हे बोरला खराब येते. पाणी जाऊन 2 किलोमीटरनं पाणी आणायला पाहिजे गिरकानं, गाडीमध्ये जाऊन एकदा 15-20 गिरकान आणता. नंतर मग जेवण काय खाणं पाणी ह्या पाण्यानं होतं आहे. चहा या घरात जेवण बनवायचं राहिलं तर पाणी प्यायचं राहिलं तर दुसरं पाणी वापरावं लागेल. आंघोळीनं बघा हे पूर्ण ते लालसर पाणी आहे बघा. केस कसं जाते ते, केस कसं फुडते ते बघा. पुरं होंडा व्हायला आहे पूर्ण हे पाण्यात. प्रत्येक सौदीला जो माणूस आहे त्याचे पूर्ण केसाचा परिणाम आहे. पूर्ण केस गेलेले आहे ते. आंघोळीला बसलं की असं पाण्याचे केस असं तुटून येते बघा. पाणी केस असं अर्धे तुटून येते, ते केस पूर्ण निघून जाते बघा. हे माझं पूर्ण आता इंडियाला गेलतो 2, 2.5, 3 महिने झालं, आता 6 महिने झालं, 5-6 महिने झालं येऊन. तरी पण तिकडे गेल्यावर माझं जर चांगलं व्हायला तर केस यायला आलं ते. आता तिथून आलो तर बघा पूर्ण होंड व्हायला मोरणं. हे काय आहे बघा. पैसा कमवाव तर ह्या पद्धतीनं कमवाव. का करा सांगा. माणसाची जिंदगी बेकार आहे, बेकार जिंदगी झेंड आहे. काय फायदा नाही. पैशासाठी देश सोडून येतोय, खाण्याची सोय नसत्या, पिण्याची सोय नसत्या, राहायची सोय नसत्या. जिथं काम आहे तिथं राहू शकतोय. आता बघा या इलाका इथून माझ्याजवळ नाक्यापासून तर परत आपल्या डाल्याच्या कोट्यापर्यंत एखादा मजरा आहे. एखादा मजरा नाक्यापासून ते पंडित मोहाचा कोटा ते डाल्याचा कोटापर्यंत एवढ्यापर्यंत माझा मजरा आहे. 6 मजरा, 1-1 किलोमीटरचा, अर्धा किलोमीटरचा 1-1 मजरा आहे. एवढ्या इलाक्यात कोण येत नाही. आता कोण मी नाही. आता खाली 2 मेंढर राखी आहे, ती शेळ्या राखी. तिथं जाता येता ती माझ्या कांद्याचं रान घेतलं एकानं 30,000ला, एकानं घेतलं 15,000ला गव्हाचं रान. ती त्याचा उगं थोडं टाईमपास मनोरंजन करता आणि जाता इकडं कांदा काढायला चालू आहे, तिकडे जाऊन थोडं टाईमपास करून येतं. बसून माणूस बोर होऊन जातो आहे बघा. माणूस बोर होऊन जातं, काहीच फायदा नाही. उगं जीळभर मोबाईल चालवत बसता बघा. टाईमपास व्हिडिओ काढता तुमच्यासाठी मनोरंजन. सौदी अरबचं दाखवू शकता. मला का लिहिता वाचता येतं का, मला हे पाठवायला लिहिता वाचता येत नाही का, तुम्ही पाठवलेलं मला मेसेज वाचता येत नाही, जोडाक्षर आले की वाचता येत नाही. माझं शाळा नाही ना. उगा माझं मालक चांगला आहे म्हणून इंशाअल्लाह देवाच्या कृपेने मी टिकलो इथं, नाही तर मी टिकत नसतोय. मालक चांगला भेटला नशिबाला. आता बघा हा खेळ असं खायचं प्यायचं. मालकाचं काय दोष नाही. मालक मित्राजवळ आणून दिले. माझा मालक जिगर आहे, खाली काप आहे, 1 नंबरचा माणूस आहे. मालकाला दोस्ताजवळ आणून दिला आहे. मालकाजवळ काम नाही. मला दुसरीकडे मला सुट्टी दे, मला देत नाही. मी दुसरं माणसाजवळ काम करतो. नाही जायचं नाही. तुला का कमी आहे म्हणतंय. मी जिथं काम करतो करो का, तुझ्याजवळ पैसे घ्यायला महिन्याला असं म्हणतो माझ्याजवळ. बरं मी का करणार, हरकत नाही. चालायला पाहिजे. जायचं तिकीट दिला, याचं तिकीट दिला, सुट्टीचं खरोज न्यायचं, सुट्टीचे वर्ग पैसे लावला. जायचा भाऊ कपिल होता, भावाजवळ कफाला केला 5,000चं. लावला माशाल्लाह.
कपिल राजा माणूस भेटला आहे मला. जसं नशिबाला आला असो इंडियानं 12वा 13वा हां तर 14 वर्ष चालू आहे. 12 13वा 14 वर्ष चालू आहे मला येऊन. एक पासपोर्ट खला झाला आहे, दुसरा पासपोर्ट आहे. एकच मालक आहे, असं 17जवळ टिकल्या लावून हिंडाचं नाही. एकच मालक आहे. हां लेकरापासून ते बायापासून ते मालकापासून प्रेम ठेवायला पाहिजे, दुसरं काय नाही. प्रेम किंवा विश्वास शिवाय काही उपयोग येणार नाही. जिंदगीत येऊन काहीच जाणार नाही. हां जिंदगीत येऊन माणूस कमवायला पाहिजे. परत गेला तरी बी ते माणूस ये माझ्याकडे ये म्हणायला पाहिजे. आता किती मागते तर मला देत नाही. शेळ्या मेंढ्या मागते, दोस्त मागते, ते मी माझं ते खुर्जमार मी घेतो त्याला म्हणते नाही देत नाही. मला म्हणतं मला कमी म्हणतो काय काम नाही आपल्याकडं दुसऱ्याकडे पाठवतो. तुला का कमी आहे? मी का तुझ्याजवळ पैसा एक्स्ट्रा घ्यायला लाव? जेवढं तुझ्या नशिबाला तू कमवतोस तुझं तो घे पगार तू म्हणते मला मालक. असा माझा मालक आहे, जिगर आहे माझा मालकला. हां म्हणून मी जिथंपर्यंत चालेल माझ्या नशिबानं माझं जिथंपर्यंत चालतं आहे तोपर्यंत मी चालेल. हां आता लगीन करून आला, पोराचं सुट्टी बिट्टी काढून आला. आता राहीन 2 वर्ष अजून. जेव्हा माझ्या मनाला निघेल मी निघू शकतो. पण तिथं इंडियामध्ये बी काय जाऊन करावं लागत, पोते उचलावं लागत, हमाली करावं लागत. बघितलं ना हमाली करत होतो. काम करून मरायला पाहिजे ना कुठे बी. मग तिथं मला इथं सुख आहे. आराम येळवर बसून राहतोय. खाली बंद पडलं रश्याच पाणी बघतोय, मकिना बघतोय, काय फॉल्ट झालं तेवढं बघून चालू करतोय. मालक तर माझ्याजवळ येत नाही. खाली रोज फोनवर कॉन्टॅक्ट राहते, बस फोनवर कॉन्टॅक्ट. हां आता आलं मी इतिगवत कापायला आलं आहे. एकीकडचं झालं की दुसऱ्या मजऱ्यात जातं आहे. ते मालक मला नशिबानं चांगलं भेटला. तुम्ही बी मला सपोर्ट करायला लाव, मला खूप सपोर्ट करायला लाव. तुमचं प्लीज मी शुक्र अदा करतो. मला भरपूर सपोर्ट करायला, शेअर लाईक करायला लाव. शेअर लाईक मला वाचता येत नाही हेच आहे, पण तुम्ही करू लाव. हां मला सपोर्ट करू लाव, मला ही खात्री आहे. हां होता होईल शेअर लाईक सबस्क्राईब करा. माझं बी थोडं तुमच्यासोबत मग मोहरं जाऊ शकतो. थोडं पण ते 2 पैसे इकडनं कमवू शकतो. हां एवढं फोटो पाठवतो, फोटोवर पैसा भेटतो आहे म्हणते ती जर तुम्हाला मनोरंजन सौदीचं अरबचं दाखवतो, फोटो लाईक करता. बाबा गाणं डॅन्स करून मला आवडत नाही. मी तसं काय करू शकत नाही. फोटो लावून असं गाण्याची नात बीत एवढं लावून मी तुम्हाला मनोरंजन करतोय. सौदी अरबचं काय बी राहिलं तर मी दाखवू शकतो तुम्हाला. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. हां तुम्ही मला केलं तर मी मोहरं जाता. तुम्ही नाही केलं तर मी कुठलं मोहरं जाऊ शकता. हां इन्शाअल्लाह सबस्क्राईब लाईक शेअर करत जावा. नमस्कार सत श्री अकाल. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. हां चला मनोरंजन. आय लव्ह यू.